रेडी ओके। धन्यवाद। वानखेडे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट दिली आणि त्या भेटीनिमित्त श्री वाटोळे साहेब आणि ग्रुप यांनी त्यांचा सत्कार केला। खरोखर आहे, कारण समाजाचा जो कार्य करतो त्या व्यक्तीचा काहीतरी सत्कार झालाच पाहिजे, कारण तीच त्याला शाबासकी असते। आणि खरोखर आपले ॲडव्होकेट साहेब वानखेडे साहेब समाजासाठी तत्पर कोणासाठी उभे असतात। आमच्या आडगावचे सरपंच भोसले साहेब इथं आले, त्यांनी पण त्यांना बऱ्याचशा समस्या सांगितल्या आणि त्यांच्या समस्या ते पूर्ण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। साहेब, हे कार्य तुमचं ईश्वर भरपूर तुम्हाला सहकार्य देऊ हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि या सत्कारानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज नाचनवेल तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी या नगरीमध्ये जेव्हा येऊन दाखल झालो तर या परिसराचे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री किरण वहाटोळे यांचा जो प्रेम आणि आदराचा सन्मान यांनी व त्यांच्या ग्रुपने केला, तसेच आडगावचे सरपंच व मान्य श्री शेळके साहेब आपले शेळके साहेब हे धमाळे यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज सन्मान वाटला, अतिशय आनंदाचा माहोल आहे। खरं तर शिव इलेक्ट्रॉनिक्स जे आहे, शिव इलेक्ट्रॉनिक या परिसरातले प्रसिद्ध दुकान आहे आणि किरण भाऊ कुठल्याही प्रकारचा असं मागपुढे विचार न करता सामाजिक दृष्टिकोन ठेवून, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून सर्व या नगरीमध्ये, आपल्या या नाचोल नगरीमध्ये, परिसरातील नगरीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करता, सामाजिक जाणीव ठेवता आणि प्रत्येक माणसाला चांगल्या प्रकारची वस्तू व त्यांना टिकाऊ वस्तू कशी जाईल या पद्धतीनं ते या भागातील नागरिकांना सहकार्य करता। ही सामाजिक भूमिका त्यांची असल्यामुळं त्यांचे खूप खूप अभिनंदन व येणाऱ्या काळात त्यांना शुभेच्छा की त्यांनी चांगल्या प्रकारचे दुकान व आपला हा संसारिक जो दृष्टिकोन ठेवला त्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटला। काल जेव्हा मी चिंचोली-लिंबाच्या परिसरातून जेव्हा छत्रपती संभाजीनगरला गेलो आणि संभाजीनगरमध्ये गेल्यानंतर मला माननीय श्री किरण भाऊ वहाटोळे यांचा फोन आला आणि त्यांनी व त्यांच्या ग्रुपनं माझ्यासोबत चांगल्या प्रकारची चर्चा केली। माझे जे कार्य आहे त्या कार्याची त्यांनी दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की भाऊ, तुम्ही जे काम करताय त्या कामाला कुठल्याही प्रकारची आम्हाला शहानिशा करून द्यायची गरज नाहीये। तुम्ही एक उत्कृष्ट कार्यकर्ता आहे आणि तुमच्या कार्यातून या भागातील नागरिकांची व या भागातील समाजाची चांगली समाजसेवा तुम्ही करताय आणि हे समाजसेवा करण्याची पावती मला माझे मित्र मान्य श्री किरण भाऊ वहाटोळे व मान्य श्री शेळके साहेब, मान्य श्री भोसले साहेब व मित्रमंडळीने दिली। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो की ज्या ज्या पद्धतीनं आपण समाजामध्ये आपल्याकडे काम करतो ते काम करताना कुठेतरी असे आमचीच एकमेकाचे मोटिवेशन आम्हाला द्यावं लागतं। आम्हाला आमच्यातूनच आमच्या माणसं पुढे घेऊन जायचे असतात, त्यांना घडवायचं असतं, त्यांना मोटिवेट करायचं असतं, त्यांना संसारामध्ये चांगले काम करण्याची मानसिकता तयार करायची असते। जेव्हा केव्हा आमचे लोक आमच्या आजूबाजूच्या नागरिकांच्या पाठीमागे उभे राहत्या, त्यांना सांगता ठिकाण दाखवता, तेव्हा त्यांच्यामध्ये कुठेतरी एक मर्दुंगी तयार होती आणि ती मर्दुंगी आणण्याचं काम आम्हालाच आमच्या लोकांमध्ये करावं लागतं। जर आमच्या लोकांना जर कधी आम्ही पुढे केलं नाही, आमच्या लोकांना जर कधी आम्ही सामाजिक दृष्टिकोन शिकवला नाही, आमच्या लोकांना जर कधी आम्ही या सामाजिक जे प्रेम आहे, आपुलकी ती दाखवली नाही, तर मग हे कुठे शिकतील? यांना शहरात जायचं असतं, यांना देशाच्या विविध शहरामध्ये जाऊन कार्य करायचं असतं। येणाऱ्या यंग जनरेशनना कुठेतरी आम्हाला पुढे चांगल्या या देशाला घडवण्यासाठी चांगलं शिक्षण द्यायचं असतं। मी बघितलं की या परिसरातील जे खासदार आहे त्या खासदारांच्या पत्र घेऊन बऱ्याच नागरिकांनी दिल्ली ठिकाणी IASच्या परीक्षा पास करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आपल्या मुलांना तिथे पाठवलेलं आहे। मी मागील बऱ्याच दिवसापासून दिल्लीमध्ये फिरतो तर तेव्हा बघतो या परिसरातील आपल्या नाचोल, चिंचोली-लिंबाची, कन्नड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बरेचसे नागरिक आपल्या मुलाबाळांना शिक्षण करण्यासाठी शहरामध्ये पाठवता आणि त्यांचा पूर्ण खर्च आपल्या या संसारी रूपी जे कमाई करतो पायी जमा करून त्या मुलांना पाठवतो आणि ते मुलं या परिसरामध्ये राहून शहरामध्ये जाऊन अभ्यास करून चांगल्या प्रकारच्या पदावर गेलेले आहे। बरेचसे नागरिक या नाचनवेल शहराचे, या गावाचे, या नगरीचे फॉरेन देशामध्ये सुद्धा सर्व्हिस करताना मी बघितले।
बऱ्याच नागरिकांनी, आता राजपूत साहेब होते त्यांनी सुद्धा फॉरेनमध्ये सर्व्हिस केली आणि आणखी थोरात साहेब होते, बरेच लोकांनी बाहेर देशामध्ये जाऊन बरेच वर्ष सर्व्हिस केली आणि या आपल्या भागाचं नाव लौकिक केलेलं आहे. म्हणून मी किरण भाऊला शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या गावातच चांगल्या प्रकारचं दुकान उभं करून या नागरिकांची सेवा कशी केली जाईल या दृष्टिकोनातून आज हा आपला चांगला प्रपंच पुढे केलेला आहे. आज त्यांना चॅलेंज नाहीये, त्यांना ओळख सांगण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे किरण भाऊनं आपलं अस्तित्व या परिसरामध्ये निर्माण केलेलं आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण